रामकृष्ण हरी मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आज होती दीप अमावस्या। तर दीप अमावस्येची पूजा मी कशी केली याचा थोडा मी शूट केलं, म्हणजे पूजा करताना नाही करता आलं, पण आधीच जे जसं जमलं तसं शूट करून तुम्हाला ती पूजा मी दाखवते आहे। तर तुम्ही बघू शकता की आज मी दीपपूजन कसं केलं। त्याचबरोबर मी आज कुठला सेवा, तर मी पितरांची जी सेवा केली त्याचा शूट नाही केलं। त्याचबरोबर मिस्टरांना करायला सांगितली, तांदळावर जे कापूर वड्या जाळायच्या होत्या ती सेवा पितरांची जी होती ती मिस्टरांना करायला सांगितली। त्याचबरोबर माठाजवळ जो दिवा लावायचा होता तो मी लावला आणि बाहेर सुद्धा एक दक्षिणेला तोंड करून दिवा लावला, पण त्याचं शूट नाही केलंय। जे मी पूजा केली आहे तेच मी तुम्हाला आता दाखवते। चला बघूया आपण की आपली आजची पूजा कशी होती। कुंकवाने स्वस्तिक काढत आहे, पण लक्षात घ्या कुंकवाने स्वस्तिक म्हणा की कुठलंही स्वस्तिक काढताना रेषा ह्या आत ओढायच्या असतात, एकदम क्रॉसिंग रेषा काढायच्या नसतात। त्यानंतर पाठ ठेवला, त्यावर कापड टाकला, गणपती बाप्पाची स्थापना करून घेतली। माझं सकाळची श्रीयंत्राची कुंकुमार्चन सेवा राहून गेली होती, त्यामुळे मी आधी तुपाचा दिवा लावून घेतला, तुपाच्या दिव्याची पूजा करून घेतली आणि कुंकुमार्चन करून घेतलं। मग नंतर बाकीच्या दिव्यांमध्ये आधी कुंकुमार्चन करून घ्यावं म्हटलं, पण सगळ्या दिव्यांच्या खाली तांदूळ ठेवून झाले, हळदी कुंकू वाहून झालंय माझं आता, आणि मला कुंकुमार्चन सेवा करायची आहे। तर बघा कुंकुमार्चन माझं झालेलं आहे आणि मी सगळ्यात आधी तुपाचा दिवा लावून घेतला होता। आता सगळ्या दिव्यांमध्ये तेल टाकलंय, बाती टाकल्यात, हार घालून घेतलाय समईला, फुलं वगैरे व्हायची राहिली आहेत। आरतीचं ताट तयार करून घेतलंय, कणकेचे दिवे वगैरे सगळं तयार आहे। आता बघा सगळे दिवे मला प्रज्वलित करायचे आहेत। तर शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते, असं म्हणून मी सगळे दिवे जे आहेत ते प्रज्वलित करून घेतलेले आहेत। दूध आणि साखरेचा नैवेद्य तिथे ठेवलेला आहे। बघा सगळ्या दिव्यांना फुलं वाहून झालेली आहे। आता हे दिवे जे आहेत, काही दिवे याच्यामधले रोज वापरातले आहेत, पण काही असे मोठे जे दिवे असतात ते आपण नवरात्र म्हणा किंवा दिवाळी म्हणा किंवा मग गणपतीमध्येच आपण ते दिवे काढतो, रोज काढत नाही। तर मी सगळ्यात आधी तुपाचा दिवा लावून घेतला होता, पण तुपाचे दिवे मी समोर ठेवलेत, कारण दिवा जो आहे तेलाचा आणि तुपाचा एकदम जवळ ठेवायचा नसतो, त्यामुळे 2 तुपाचे दिवे 2 साईडला समोर ठेवलेले आहेत मी। आणि अशी दिव्यांची पूजा वगैरे म्हणून घेतली, त्यानंतर आरती केली आणि मग त्याच कणकेच्या दिव्यांनी जी मी आरती केली त्या त्यानेच मी माझ्या मुलीला ओवाळायला घेतलं। तिला हळदी कुंकू अक्षता त्याचबरोबर तिला ओवाळून घेतलं, काहीतरी गोड तिला खायला दिलं। आणि बघा आपल्या मुलांचं, जसं मी तुम्हाला याची कथा सांगितली होती की श्रीकृष्णाने जेव्हा कालिया मर्दनाचा वध केला तेव्हा सगळ्या बायकांनी त्याला ओवाळलं होतं। तो दिवस होता अमावस्येचा, आषाढ महिन्यातली अमावस्या, आणि सगळ्या बायकांनी दिवे लावून आपल्या म्हणजे श्रीकृष्णाला ओवाळलं होतं, म्हणून त्या दिवसापासून ही दीप अमावस्या साजरी केली जाते। तर मग त्या श्रीकृष्णासारखं शौर्य धैर्य आपल्या मुलामध्ये यावं, म्हणून आपल्या मुलांनाही शक्ती मिळावी, म्हणून आपण दिव्यांची आरती करून आपल्या सगळ्या देवांपाशी नमस्कार, सगळ्या देवांपाशी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तुम्ही बघितलं असेल आता माझ्या मुलीनी शुभं करोति म्हणून घेतलं, त्याचबरोबर तिने गुरूंची प्रार्थना देखील करून घेतली। आणि मग मी आता दिव्यांची आरती करायला घेतली, आणि दिव्यांची आरती तुम्हाला ऐकवली असती पण व्हिडिओ खूप मोठा झाला असता, त्यामुळे इथेच थांबते। व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा।
उद्या जलजीवंतिकेचं पूजन कसं केलं हे सुद्धा सांगेल. उद्या आवर्जून आपल्या मुलांसाठी जलजीवंतिकेचं पूजन नक्की करा. तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तर मी ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करेन की मी ते कसं केलं. उपेक्षो नको गुणवंतानंतार गुणाय कामागणेची आता ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सत्कृपाय दोन्ही. जय जय रघुवीर समर्थ. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपक ज्योति नमस्तुते. दिव्या दिव्या दीपक काल कानी कुंदन मोती हार दिव्याला पाहून नमस्कार. दिवा जळतो देवापाशी उजेड पडतो तुळशी पाशी माझा नमस्कार सगळ्या देवांपाशी. तर बघा, सकाळी सेवा करायला जमलं नाही म्हणून मी संध्याकाळी श्रीयंत्रावर कुंकुमार्चन केलं. आता त्याचबरोबर पिवळ्या मोहरीचं वगैरे जे उपाय सांगितले होते, जे उतारे सांगितले होते, जे जसे जमले ते तसे मला जे वाटले ते मी केलेत. तर तुम्हाला माझी पूजा आजची कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. रामकृष्ण हरी. जय श्रीराम. जय गजानन.